नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पेपरला फक्त शेवटचे 5 दिवस बाकी आहे. मग शेवटच्या 5 दिवसामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टेन्शन आलंय, दडपण आलंय. आता काय वाचू आणि काय नाही वाचू हे समजत नाहीये, कारण डोळ्यासमोर एवढा मोठा सिलेबस दिसतोय आणि उरलेत फक्त 5 दिवस, बरोबर ना? तर मी सांगतो त्या त्या गोष्टींवर तुम्ही काम करा. तुम्ही तुमचा पण लॉजिक लावा. असं नाही का मी म्हणतोय माझं 100% ऐका. तुमचं जे चालू आहे ते पण करा आणि मी जे सांगतोय ते पण करा. दोघांची ताकद एकत्र करू आणि वर्दी मिळवू. बरोबर ना? कारण हे 5वा दिवस जो आहे तुमचा 15 तारखेला जो पेपर आहे, तर तुमचं आयुष्य घडवणार आहे. तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे, जे आशा लावून बसले 1 वर्षापासनं, की माझा मुलगा, माझी मुलगी पोलीस होणार आहे. आज त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येणार आहे. मग त्याच्यासाठी गडबड करू नका आणि लढायचंय. 1 वर्षभर रक्ताचं पाणी करून तुम्ही ग्राउंड केलंय. बरोबर ना? रक्ताचं पाणीपर्यंत पळोस्तोवर तुम्ही एवढं हे केले, मेहनत केली. मग त्याची फळ भेटण्याची वेळ, योग्य वेळ आलेली आहे. फक्त या चुका टाळा आणि ज्या ज्या गोष्टी सांगतोय तेवढं करा तुम्ही. ओके? आपल्याला डिस्कशन करायचंय आता शेवटच्या 5 दिवसामध्ये चालू घडामोडी केल्या पाहिजे. बरोबर? जिल्हा विशेष करा. खूप महत्वाचं आहे. फुकटचे तुम्हाला 1 किंवा 2 मार्क आहे. 1 किंवा 2 मार्क जिल्हा विशेषमध्ये. ते करा. ते कोणते पॉइंट करायचे जिल्हा विशेषमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. तेवढेच पॉइंट करा, त्याच्या बाहेर प्रश्नच येणार नाही. तेवढी माहिती काढा. आता शक्य नाही माझ्याकडनं पण, की एवढे 36 जिल्हे जे 25-30 जिल्ह्यांचा पेपर होणार आहे, मी सगळे जिल्हा विशेष घेऊ शकतो. हे प्रॅक्टिकली तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर ना? मग तुम्हाला जी मी कंटेंट देणार आहे, तर तुम्ही काहीही करा, कुठूनही काढा, पण मग ती माहिती गोळा करा. त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. 1001% गॅरंटी देतो. त्या कंटेंटच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. फक्त तुम्हाला एकच काम आहे, माहिती गोळा करणं. ओके? प्रश्नपत्रिका करायच्या आहे. कशा करायच्या ते आपण त्याच्यावर डिस्कस करू. गणितामध्ये या टॉपिकवर जर प्रश्न आला तर हा मेरिट ठरवू शकतो. जो आपला चुकल लोकांचा बरोबर येईल. लोकांचा चुकेल आपला बरोबर येईल. बरोबर ना? मग हा तुमचा एक आहे मराठीमध्ये आणि जे बाकी आहे तेच करायचे. तर पहिला जो मुद्दा आहे चालू घडामोडीचा. चालू घडामोडी काय करा? जास्त करा जरा, थोडं 6 महिन्याचा वेळ द्या. मागच्या 6 महिन्यामध्ये जे तुमचे पुरस्कार आहे, जे खेळ आहे, आता आयसीसी बघा, आयसीसी T20 झाली. भारताने किती वेळा जिंकली? 3 वेळा. कोणत्या ठिकाणी स्पर्धा झाली? मॅन ऑफ द मॅच कोण होतं? न्यूझीलंडचा कॅप्टन कोण होता? असे सगळे बघा. पहिला सामना कोणामध्ये झाला? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. या आयसीसी T20 संदर्भात अशा चालू घडामोडी करा. जे आत्ता घडलंय, इराण इस्रायल युद्ध चालू आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? इराणचे कोण आहे? इस्रायलचे कोण आहे? बरोबर ना? अमेरिकेचे कोण आहे? ज्यावेळेस हिरोशिमा नागासाकी बघा 1945 रोजी अणुबॉम्ब टाकला होता, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? तुम्ही म्हणाल सर हा थोडी चालू घडामोडीचा प्रश्न आहे. आता युद्ध चालू आहे ना, त्याच्यामध्ये अमेरिका इन्व्हॉल्व आहे. मग पहिला अणुबॉम्ब केव्हा टाकला होता? 1945ला हिरोशिमा नागासाकी या शहरांवर. मग तो प्रश्न आपल्याला आता टाकू शकता का? आता त्या युद्धाशी संबंधित आहे. मग हे तुम्ही मानसिकता मॅच करा पेपर सेट करण्यासोबत. मग चालू घडामोडी मागच्या आता हे 4-5 दिवसामध्ये थोडा जास्त वेळ द्या आणि इथं मार्क घालवू नका. 1-2 मार्क फिक्स आहे तेवढे करा. ठीक आहे? आता जिल्हा विशेष आहे. जिल्हा विशेषवर तुम्हाला पेपरला प्रश्न येणार म्हणजे येणार. 100% जिल्हा विशेष विचारला जातो. का विचारला जातो? कारण असं आहे की तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची. तुम्हाला काय करायचं? त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची. मग तुम्हाला त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती असावी. बरोबर आहे की नाही? हा सरळ सरळ सोपा प्रश्न आहे. असा प्रश्न येतो किती पोलीस स्टेशन आहे? का माहिती का? तुम्हाला पोलीस व्हायचंय या जिल्ह्यामध्ये, तर त्या जिल्ह्यातले पोलीस स्टेशन माहीत असणं फार गरजेचं आहे. मग बघा आता ह्या कंटिन्यू तुम्हाला काम करायचंय. मेन म्हणजे तालुके किती? बरोबर ना? तालुके किती तुमची ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तिथं. ठीक आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका कोणता? सर्वात मोठा तालुका, सर्वात लहान तालुका हे पण बघायचे तुम्हाला. ठीक आहे? तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, त्या ठिकाणी पोलीस स्टेशन किती आहेत? तिथं कोणी पोलीस असेल, तुमचा भाऊ, मित्र कोणी असेल त्यांना विचारा. ते सांगतील तुम्हाला. पोलीस स्टेशन किती आहे? त्या पोलीस आयुक्त कोण आहे त्या जिल्ह्याचे? त्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहे? विशेष पोलीस महानिरीक्षक हे कोण आहे? हे पण तुम्हाला बघायचंय. प्रशासकीय विभाग, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तुमचा जिल्हा येतो? बरोबर ना? जर तुमचा नाशिक आहे, समजा तुमचा धुळे असणार आहे. धुळे. हा धुळे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? हा नाशिकमध्ये येतो. मग तुम्हाला हे बघायचंय. हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. ठीक आहे? प्रशासकीय विभाग. प्रेक्षणीय स्थळे म्हणजे तिथं कोणकोणती प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे, त्या संदर्भात सगळी माहिती काढायची.
ते कोरीव काम असू द्या, एखादं वास्तुशिल्प असू द्या, कोणत्या नदीच्या किनारी आहे, जसं वेरुळी आणि वाघूर नदीच्या किनारी आहे, बरोबर ना. मग अशी तुम्हाला माहिती काढायची. प्रेक्षणीय स्थळे. समाज सुधारक खूप महत्वाचं आहे. समाज सुधारक तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी कुठले समाज सुधारक आहे का, आणि असणारच आहे. त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांचं कार्य काय आहे, त्यांचं जन्माचं ठिकाण सुद्धा करा. तुम्हाला पेपरला काय विचारतील, तर जन्माचं ठिकाण विचारतील का कोणत्या ठिकाणी जन्म झालेला आहे. समाज सुधारक. ओके. आणि त्यांचं पूर्ण कार्य, मग त्यांचं वृत्तपत्र असू द्या, त्यांचं निधन असू द्या, त्यांचं शालेय शिक्षण असू द्या, त्यांनी कोणतं कार्य केलेलं आहे, हे सगळं करायचं तुम्हाला. ठीक आहे. नद्या. नद्या कोणत्या आहे, ह्या नद्यांचा उगम कुठे होतो, ह्या नद्या कोणत्या नदीला जाऊन मिळतात किंवा कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात, ह्या नदीवर कोणतं धरण आहे, हे सगळं तुम्हाला बघायचंय. सगळ्यात नद्यांचा प्रवाह कसा आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, हे पण करायचंय. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी किल्ले आहे का, मग किल्ले कसे, कोणत्या प्रकारचे, कोणकोणते आहे, लहान मोठे सगळे करायचे. तुम्ही फक्त जे प्रसिद्ध आहे, आता तुम्ही जर म्हणले की सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड येतो, साताऱ्यामध्ये कोणता आहे, प्रतापगड आहे, हा एकच आहे का प्रतापगड, नाही, साताऱ्यामध्ये आणखीन किल्ले, बरोबर ना, अजून किल्ले, मग लहान मोठे सगळे करावे. कारण का, आता मार्क नको जायला, एखादा प्रश्न विचारतील याच्यावर आपल्याला. ठीक आहे. पुढे अभयारण्य धरण. बघा आता सांगितलं तुम्हाला धरण करायचंय, कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये येतं, कोणत्या तालुक्यामध्ये येतं, हे पण करायचंय. अभयारण्य बघायचं, अभयारण्य. त्यानंतर महानगरपालिका महत्वाचं, महानगरपालिका किती आहे, त्या महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहे, हे पण तुम्हाला लगेच बघायचं अपडेटमध्ये. आत्ताचे तुम्ही जुने करणार, जुने बदलले असू शकता, आणि उत्तर ऑप्शनला ते पण येईल तुम्हाला. तो प्रश्न चुकल, 1 मार्क जाईल. त्यामुळे आता सध्याला कोण आहे, हे चालू घडामोडीचा हा भाग आहे, आणि तुमचा जिल्हा विशेष पण आहे, ते करायचंय. नगर परिषद करायचे तुम्हाला. नगर परिषद किती आहेत, राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे आणि तो कुठून ते कुठे जातो, लक्षामध्ये, राष्ट्रीय महामार्ग कुठून ते कुठे जातो हे पण बघायचं. हे संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर आहे, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. का, तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, तुम्ही एवढं करा. आणि मी सांगितलं ना, मला शक्य नाही जे तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, 36 जिल्ह्यांचं मला जिल्हा विशेष मी 5 दिवसात घेणं नाही ना, कारण पीपीटी बनवायची, कंटेंट काढायचा नाही होऊ शकत. पण हे होऊ शकतं माझ्याकडनं. मी माझ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकतो, बाबांनो तुम्ही एवढी माहिती काढा, तुम्हाला मार्क जाणार नाही याच्या बाहेर. ठीक आहे. जिल्हाधिकारी कोण आहेत, बरोबर ना, पूर्वीचे कोण आहे, सध्याला कोण आहे. धार्मिक ठिकाणं कोणती, म्हणजे धार्मिक मंदिर असेल, बरोबर ना, मग ते कोणत्या देवाचं मंदिर आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, हे करायचं. लोकसभा मतदारसंघ किती, लोकसभा मतदारसंघ, आणि विधानसभा पण करायचे तुम्हाला. लोकसभा आणि विधानसभा हे सगळे पॉइंट लिहून घ्या. बघा विधानसभा मतदारसंघ किती आहेत, त्या ठिकाणी आमदार कोण आहेत, त्या ठिकाणचे आमदार कोण आहे, मग त्यांना मंत्रीपद आहे का, राज्यमंत्री वगैरे, ते पण बघा. महापौर कोण आहे, आमदार. जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली, जसं एखादा पालघर धरू आपण, पालघरची स्थापना झाली 1 ऑगस्ट 2014ला. मग कोणत्या जिल्ह्यातनं वेगळा झाला, ठाण्यामधनं काय झाला, पालघर वेगळा झाला, ठाण्यामधून पालघर, तेव्हा 2014ला. मग त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते रे, पृथ्वीराज चव्हाण. असं सगळी माहिती काढा. पूर्वीचं नाव काय होतं एखादा, जसं की छत्रपती संभाजीनगर धरला आपण, बरोबर ना, संभाजीनगर, हे संभाजीनगरचं अगोदरचं नाव होतं औरंगाबाद नाव होतं. ठीक आहे. नाव बदललं शासनाने. औरंगाबादला पूर्वीचं नाव काय होतं, खडकी, पूर्वीचं नाव काय होतं, खडकी. असे हे करा. ठीक आहे. जिल्ह्याचा पूर्व इतिहास काढा. पूर्व इतिहास म्हणजे ह्या जिल्ह्याचं नाव का पडलं, किंवा ह्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या आहे, 1857चा उठावामध्ये काही झालंय का, बरोबर ना, काही क्रांतिकारी संघटना इथं आल्या होत्या का, हे सगळं काढायचं. ओके. नव्याने झालेले प्रकल्प, नव्याने एखादा प्रकल्प असेल, प्रोजेक्ट असेल, जसं आपण उदाहरणार्थ झालेला, पूर्ण झालेला हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग आहे हा किती जिल्ह्यांतून जातो, 10 जिल्ह्यांतून जातो. तुम्हाला पण माहिती आहे याच्यावर खूप सारे प्रश्न आले होते. तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट उभा राहिलाय का गव्हर्नमेंटचा, मग त्या संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या. पुढे जिल्ह्याचं हवामान कसं आहे, उष्ण, सम, दमट, कोणत्या प्रकारचं हवामान आहे याचा अभ्यास करा. संतांचे समाधी स्थळ आहे का, जसं की संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज. एवढं जर लेक्चर केलं ना तर तुमचा जिल्हा विषयचा मार्क जाणार नाही. कुठेही समाधी, देहू पुणे, बरोबर, तुकाराम महाराजांची देहू पुणे. असा एखादा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का संत
आणि असणारच, साहजिक आहे. एखादा अपवाद असेल पण बऱ्यापैकी आहेच आहे. त्यांचं समाधीचं ठिकाण. विद्यापीठ आणि कुलगुरू. त्या विद्यापीठाची काय करायची, स्थापना केव्हा झाली, पहिले कुलगुरू कोण होते, सध्याला कोण आहेत, बरोबर ना. हे करा त्याच्यामधलं. घाट बघा खूप महत्वाचं आहे. घाट हा तुम्हाला करायचा आहे. ताम्हिणी घाट रायगड ते रत्नागिरी विचारलेला होता पेपरला. मग कुठून ते कुठे जातो हे पण बघायचंय तुम्हाला. कुठून ते कुठे जातो, कुठे जातो, तिथं काही लढाई वगैरे झालीत का, हे इतर राज्यांच्या किंवा जिल्ह्यांच्या सीमा. म्हणजे कसं, जर एखादा जिल्हा असेल, समजा आपण धरला की पुणे धरला, ओके, पुणे जिल्हा आपण पकडला, तर पुण्याच्या उत्तरेला कोणता आहे, पुण्याच्या इकडं छत्तीसगड म्हणजे इथं सॉरी पूर्वेला कोणता आहे, इथं आग्नेयेला कोणता आहे, इथं दक्षिणेला कोणता आहे, इथं नैऋत्येला कोणता आहे, इथं पश्चिमेला कोणता आहे, इथं वायव्येला कोणता येतो, इथं ईशान्येला कोणता येतो. आणि पुण्याला कोणत्या राज्याची सीमा आहे का, नाही, कोणत्याच नाही. पण दुसरे तर आहे ना. जसा नागपूर जर म्हणलं मी, नागपूर म्हटलं तर नागपूरला कोणत्या जिल्ह्या राज्याची सीमा लागते, एमपी ची, म्हणजेच कोणतं, मध्य प्रदेश, बरोबर ना. मी जर गडचिरोली म्हटलं, गडचिरोलीला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे, राज्याची सीमा आहे, छत्तीसगड, आहे की नाही, छत्तीसगड मी शॉर्टकट मध्ये लिहिला. मग त्या अशा प्रकारे करा. त्याच्या उत्तरेला कोणता, पूर्वेला कोणता, समुद्रकिनारा आहे का, मग समुद्रकिनारा जर असेल तर समुद्रकिनारा किती लांबला आहे, समुद्रकिनारा हा किती लांबीचा आहे ते बघायचंय. त्यानंतर गाडी क्रमांक काय आहेत, बरोबर ना. जो आपण टू व्हीलर वापरतो ना, तर एम एच असतं बघा, एम एच. जसं की नाशिकला एम एच 15 आहे की नाही, तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये हा गाडीचा क्रमांक काय, यावर पण प्रश्न विचारले गेले, यावर पण. म्हणजे तुम्हाला सगळे करायचे बघा. इथून एकूण किती पॉईंट झाले आपले, 1 ते 9, त्याच्यानंतर 9, 18, 25, 30 आणि हे नंतरचे, म्हणजे 1, 25, 30 तुम्हाला पॉईंट काढायचे. एवढे काढले का टेन्शन नाही, याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. पण पोलीस स्टेशन, परिमंडळ खूप महत्वाचं आहे, त्यावर विचारला जातो. आता प्रश्नपत्रिका कशा करा 5 दिवसामध्ये, बघा खूप तुम्हाला एकदम शांततेत समजावून सांगतोय, कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं हाच माझा उद्देश आहे. तर प्रश्नपत्रिका आता जास्त अवघड करू नका, अजिबात करू नका अवघड. का करू नका, याच्याने आपला कॉन्फिडन्स कमी होणार आहे. आता वेळ काय माहिती का, स्वतःवर विश्वास ठेवायचे. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की मी पेपरला माझा 100% स्कोर बसतोय आणि मी पेपर मारणार, म्हणजे मारणार एनी हाव कंडिशन. काही झालं तरी चालेल, पण माझे जे प्रश्न आहे, मी जो अभ्यास केलाय तो बरोबरच केलाय आणि मला माझ्यावर विश्वास आहे, मला कोणाचीच गरज नाहीये. हा विश्वास ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स नका ठेवू. प्रॉपर 90 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला, त्याचा पूर्ण वापर करा. शक्य झालं तर सकाळचं 10 मिनिटं 15 मिनिटं मेडिटेशन करा, जेणेकरून स्वतःवर कंट्रोल येईल आणि स्वतः काय आहे ती तुमची आतमधली ऊर्जा जागी होणार आहे. जेव्हा आतमधली ऊर्जा जागी होईल तर तुम्ही जग जिंकणार आहे, हे पण सांगतो. तर त्यासाठी अवघड नाही करायचे. कसे करायचे, सोपे पेपर सोडवा, सोपे आणि मध्यम. अवघड आला तर जे होईल ते होईल बघू, पण इथं सोपे प्रश्न जर आले त्याच्यामध्ये जास्त चुकायचे चान्स राहतात सोप्या प्रश्नांमध्ये. मग यावर जास्त कमांड ठेवा, सोपे आणि मध्यमवर, ठीक आहे. त्यानंतर 100 एकच पेपर सोडा किंवा 2 सोडवा, दुपारी थोडासा आराम करा. जास्त पूर्ण असं रात्री 2-2, 3-3 पर्यंत बसू नका. थोडं झोप पण होणं गरजेचं आहे, 8 तास झोप झाली पाहिजे. भूमितीमध्ये काय करा, जे विचारलेले प्रश्न असतात बघा, चाकांची त्रिज्या, बरोबर ना, चाकांचे फेरे, असं विचारताना हे गणित वारंवार येतात. मग हेच गणित सोडवा, इथं मार्क जाऊन देऊ नका. भूमितीचं सूत्र करा, सूत्र ज्याला आलं त्याला ह्या प्रश्नाचं किंवा ह्या टॉपिकचे उत्तर त्याचे निघतात. ज्याला नाही आलं त्याच्या नाही येणार, साहजिक आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यानुसार त्याच्यावर काम करायचे तुम्हाला. थोडा वेळ द्या डेली. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठीला काय करणार, समानार्थी विरुद्धार्थीचे नेहमीप्रमाणे शुद्ध शब्द, वाक्यप्रचार, अलंकार करा. अलंकारावर तुम्हाला एक प्रश्न फिक्स येणार आहे, त्यानंतर समासावर येणार आहे, ठीक आहे ना. मग असे जे IMP टॉपिक आहे हे करा. आणि जे व्होकॅब आहे जसं की समानार्थी विरुद्धार्थी हे पण करा, हे खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. शुद्ध शब्द, मार्कच जायला नको आता इथं, एवढी प्रॅक्टिस केली आपण. हा, आणि शेवटचा मुद्दा, जे बाकी आहे तेच करा, जे येतंय ते करू नका. जे राहिलंय ना ते बघा, आठवा आणि त्याच्यावर थोडं पटपट बघून घ्या, फास्ट रिव्हिजन करा. मोबाईलमध्ये फोटो काढा, म्हणजे जेणेकरून पेपरला गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं वाचन करता येईल. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय. जर काही अडचण असेल तुम्हाला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी ह्या लेक्चरमध्ये
ह्या चालू लेक्चरमध्ये तुम्हाला आपला डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपले मराठी व्याकरण आपण 1000 प्रश्न घेतलेले युट्यूबला, 1000 प्रश्न, तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. त्यानंतर आपण जे 7 तासाचं लेक्चर घेतलंय 500 जीके प्रश्न, एकूण 7 तासाचं लेक्चर आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बघून घ्या आणि तुम्हाला या प्रश्नांच्या PDF देखील उपलब्ध आहे. PDF फक्त 99 रुपयाला आहे विथ लेक्चर, 99 रुपये प्लस लेक्चर आहे तुम्हाला. संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे. ज्यांना हवे असेल त्यांनी मला या नंबरला मेसेज करा 8329603029. हाय मेसेज करा, मी तुम्हाला याची लिंक देऊन टाकणार. ॲप डाउनलोड करायचं, ॲपमध्ये तुम्हाला या PDF भेटून जातील. पण तुम्हाला जर नसेल PDF हवी, फक्त लेक्चर करायचं असेल तर लेक्चर एकदम फ्री लेक्चर आहे, मोफत लेक्चर आहे. जवळपास 7 तासांचं हे, आणि हे पण 2 मराठीचे तुमचे 1000 प्रश्न आहे. भरपूर तुमच्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या जवळपास क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, चला आजचं लेक्चर एवढंच होतं. सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होऊ द्या. ठीक आहे, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.